प्रभास का दिसत नाही? एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेला असेल? म्हणजे गाण्याची कॉन्सर्ट तर नसेल? प्रभास व्हॉट प्रभास काय? करिश्मा तिथे आजी ना बोम्बा मारतो रिहर्सल करण्यासाठी. चल चल उठ उठ उठ. यार प्रभास आहे ऑलमोस्ट रेडी. प्रभास अंकल मला काय? हाय अंकल. हाय काका. हाय संचिता. ए कुठे चाललास? आय एम कमिंग. मी त्याच्यासाठी एवढं सगळं करतेय आणि हा आलाच नाही तर त्याला एवढं तरी सांगून ठेवायला हवं की आज त्याच्यासाठी सरप्राईज आहे. आय एम सरप्राइज्ड. तू आजच्या कॉन्सर्टचं ओपनिंग मला करू देतोय? प्रभासला या सरप्राईज बद्दल सांगून ठेवायला हवं, नाहीतर तो गाण्याचा कार्यक्रम करत बसायचा. प्रभास 7 वाजले. चल ना. येस लेट्स गो. वीणा यार, मी जर मुलगा असते ना तर मी तुला आत्ताच्या आत्ता प्रपोज केलं असतं. काय गोड दिसतेस यार तू. शिका काय चाललंय हे सगळं? मी नको म्हणत असताना सुद्धा मेकअप केलास तू माझा? अगं रोज असतं तसंच कीर्तन आहे आज पण. मग एवढं का तयार केलंस तू मला? ते तुला मंदिरात जाऊनच समजेल. शिखा तू पण ना, तुला माहिती मला कसं वाटतंय? मला असं वाटतंय आज माझा बघण्याचा कार्यक्रम आहे. अगं मग बघणारच आहेत तुला सगळे. रादर तुलाच बघणार आहेत सगळे. वीणा तुला माहित नाहीये आज तुला किती लोक बघणार आहेत. चिरहावे चित्तीय सूर्यावे समाधान आम्हा वाळवंटी तुझी सावली. आम्हा वाळवंटी तुझी सावली. बाप माय तूच अंतरंगी. बाप माय तूच अंतरंगी. आम्हा वाळवंटी आम्हा वाळवंटी. नको अन्याय नको का बंधनात अडकायचंय. आवाज नको संघर्ष नको असे नाही रे चालायचे. या विश्वाचा राजा तू विठ्ठला. तू विठ्ठला. तू विठ्ठला. गुलामगिरी खुदाची नको तूच राजा होणारा.
प्रभास, तुझ्याशी बोलतेय मी. अत्तू, मला लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. काय? आय मीन, मला सध्या तरी लग्न करण्यात इंटरेस्ट नाहीये. छान. म्हणजे मी तुझ्या भल्याचा विचार करतेय तर मी मूर्ख. अत्तू, अगं तसं नाहीये. तुला माझी किती काळजी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. अरे म्हणजे शैलजा हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करतेय ना, नाही का शैले? कसं आहे की तन्वी सरपोतदारशी तुझं लग्न लावून देणं ह्याच्यात शैलजाचा काय फायदा आहे? काय शैले? हे बघ प्रभास, तुला चांगली लाईफ पार्टनर मिळावी, तुझं पुढचं आयुष्य खूप छान आणि आनंदात जावं, एवढी एकच इच्छा आहे माझी. तू पूर्ण करशील ना? अत्तू, अत्तू, अगं ऐकून घे ना. अनवर, पाहिलंस का आज आपल्या देवळात कोण आले ते? विठ्ठलाचं नशीब फळफळलंय आज. दादा, तू काय मला टोचून बोलायचं सोडू नकोस हो. माझ्या मेलीचं ना नशीबच फुटकं. भाऊ नको नको त्या गोष्टींवरून बोलत असतो आणि नवरा कधी काही बोलतच नाही. जरा तोंड सांभाळून बोला. या मनोहरचे आपल्यावरती इतके उपकार आहेत ना की 7 जन्म फिटले जाणार नाहीत. हो रे बाबा हो. मग अजून थोडे उपकार करून माझ्या मुलीच्या लग्नाचं बघायला सांग ना यांना. वीणा उर्मीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे तिचं लग्न आधी व्हायला हवं. विळा काय ग, आज तुझी मामी त्या कशी काय देवळात? अगं तिला उर्मीच्या लग्नाचं टेन्शन आलंय म्हणून पांडुरंगाकडे साकडं घालायला आली होती. बट आय गेस आधी तुझं होईल ना. माहित नाही ग, बाबांनी मुलगा पसंत केला ना की मी लग्नाला रेडी. एक मिनिट, म्हणजे तुझ्या काही अपेक्षा आहेत की नाही? म्हणजे तो मुलगा कसा असावा, त्याचा स्वभाव कसा असावा, असं काही स्केच तुझ्या डोळ्यासमोर आहे की नाही? अत्तू, 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 ऐक ना, आणखीन एक रिक्वेस्ट करायची होती. बोल. अत्तू, काल आमची कॉन्सर्ट ना आउटस्टँडिंग झाली, म्हणून सगळ्यांबरोबर बाहेर फिरायला जायचं आणि माझी परवानगी हवी, बरोबर? करेक्ट. अत्तू, यू आर स्वीट हार्ट. प्लीज मला माझ्या टीम सोबत जाऊ दे ना फिरायला. परवा लगेच येईन मी. त्यानंतर तू म्हणशील तेव्हा मी एंगेजमेंट करेन. प्रॉमिस? प्रॉमिस. जा. बोल कॅश. कॅश 5 मिनिटात येतो मी. 5 मिनिटात. कॅश ठेव ना फोन, आता पोचतोय मी. हा, बाय. अत्तू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. बाय बाय. सावकाश जा. बाय बाय. येईल ना प्रभास वेळेवर? करेल तो तन्वीशी लग्न? हो. किशा रांगडे पाटलाच्या वाटेत आला असता. एवढी हिंमत झाली ती. एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेवायची, गावच्या दारी फक्त आपणच राहायचं. माफ माफी तर मागायची तुला. एसल मध्ये परत. एसल मध्ये परत. एसल मध्ये. एसल मध्ये.
बायको. बायको ती देवळात भक्तिगीत गायलीस ना, तसं आपल्यासाठी पण एक गाणं बोल ना, रोमॅन्टिक. हे बघ किशा, मग बोल ना. पहिली गोष्ट म्हणजे मी तुझी बायको नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुकून सुद्धा माझ्या पांडुरंग चलाव स्वतःशी तुलना करू नकोस, कळलं? अगं हाय हाय हाय. तुझी बात आहे थेट घेती माझी विकेट, क्लीन बोल्ड. ए बायको चाललीस, बरं जा पण लवकर परत या, मी वाट बघू राहील तुझी. ए बायको, आज मी आपल्या गावात लग्नाची अनाउन्समेंट करणार आहे आपल्या. पहिल्या मुहूर्तावर करूया का लग्न? ए किशा, सगळ्यात पहिल्या मुहूर्तावर ना तू जेलमध्ये असशील, समजलं का? घाबरलो मी. आता तर ह्याला ना मी चिका चिका ऐक मॅडम मला चिका ऐक. ह्याच्यावर ना कलम 509 खाली केस टाकते की नाही? ऐक ना, चल ना. याला जेलमध्ये टाकलं ना तर नावाची चिन्मयी कामेरकर नाही आहे. आणि फक्त 509 नाही, सगळी कलम टाकते की नाही बघ. चिका सोड मला. चिका सोड. हाफ मर्डरचा कलम माहितीये का तुला? लवंगे. हा किशा सोड प्लीज. बायको बोलली म्हणून निघ. निघ. जा बायको जा. चल बायको लवकर परत ये, वाट बघू राहिलो मी तुझी. काय कसं वाटलं? आवडलं याला? म्हणजे आता प्रभासची बायको येणार. हे प्रभास, म्हणजे तुझं त्या सुपर हिट फिल्मच्या हिरोईन सारखं झालं असेल ना? आय मीन तुझी आत्या तुला म्हणाली असेल, जा सिमरन जा, झीले अपनी जिंदगी. जिले नाही ग, जिले आपली जिंदगी. ए तू मला नको शिकवूस, तू नला न बोलतेस. ए उभाड वसा, तू बोललास ना म्हणून थांबले मी, नाही तर इथं नाही तर काय? बस. वीणा, तू एक काम कर, तू घरी जा, मी सामान पोचवतो घरी. अरे नको, मी राहू दे, मी घेऊन जाते. नको, मी पोचवतो घरी. बरं ठीक आहे, थांब. हे घे. थँक्यू. चल येते. बाबा, एवढ्या दुपारी कुठे निघालात? अगं नाही, ते कुलकर्णी काकूंचा पाय मुरगळलाय ना, त्यांच्यासाठी मी औषध मागवलं होतं, ते त्यांना देऊन येतो पटकन. देऊ नये बाहेर, मला दे, मी देते. अरे वा, म्हणजे तू आता उन्हाची गेलीस, तुला ऊन लागणार नाही वाटतं? लागेल ना, पण उन्हाचा तुम्हाला त्रास झाला तर मला जास्त होईल की नाही? त्यापेक्षा मला द्या. अगं वीणा, पण ऐका ना बाबा, आणि असंही बरेच दिवस झालं कुलकर्णी काकूंना भेटलेही नाही. त्या निमित्ताने भेट होईल, गप्पा गोष्टी होतील आणि त्यांनाही बरं वाटेल.
परक्या माणसांना कसं बरं वाटेल याचीच काळजी कर हा कायम. आणि घरातल्यांचं काय ग? इथे जेवणाची वेळ झालीये, मला आधी जेवायला वाढ आणि मग जा कुठे तुला जायचे तिकडे भटकायला. मामी आत्या अगं मी वीणा तुझ्या मामी आत्याला सांग, तोंडाचा पट्टा चालवण्यापेक्षा जर हात चालवले ना पटापटा तर कामं होतील पटकन. आजचा दिवस त्या दोघी घेतील स्वतःचा स्वतः वाढून. ठीक आहे बाबा, मला पैसे हवे होते 200 रुपये. आतल्या कपाटात आहेत ते घे. पण कशाला हवेत ते तरी विचारा. अगं तू एवढं विचारतेस म्हणजे तसंच काहीतरी महत्वाचं काम असणार ना. जा घे, जा. येते. काका ऐका ना, मी वॉलेट गाडीतच विसरलोय. 2 मिनिटात आणू? ठीक आहे, काय अडचण. थँक्यू. कसे आहात काका? मी मजेत आहे, तू कशी आहे? मी पण मजेत. मिठ्ठा वडे घ्यायला आली आहे. ठीक आहे, घे तू. आले. काका, हे मिठ्ठा वडे आणले तुमच्यासाठी. आणि काकू, हे तुमचं औषध. हे न चुकता घ्या, लवकर बऱ्या व्हाल. काय हे घ्या. पायाचं दुखणं उपटलंय तेव्हापासून कुठे बाहेर जाता येत नाही आणि विठ्ठलाचं दर्शनही घेता येत नाही. वीणा, तू सुद्धा आता रोज कीर्तन करणारे असं समजलं? हो काकू, म्हणून म्हणते लवकर बऱ्या व्हा आणि कीर्तन ऐकायला या. तो दिवस कधी येणार माहित, तोपर्यंत विठ्ठलाचं दर्शन सुद्धा होणार नाही.
ती चप्पल घाल आणि जा देवळात. मम्मी ऐक ना, मला खरंच नाही जायचंय मम्मा. अख्खा दिवस त्या मोबाईलवर घालवतेस. आणि काय ग, तुझा हा मोबाईल तुला नवरा शोधून देणार आहे का? दिवसभर नवरा 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 काय असतं तुझं? मला लग्नाची घाई नाहीये, कारण मला माहितीये देवाने ना माझी जोडी एका राजकुमाराबरोबर जोडली. तो येणार, मला भेटणार, मग आम्ही टाइम स्पेंड करणार. आणि त्याआधी वीणाचं लग्न होणार. ती सुखाने संसार करणार. करू दे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला आहे. वीणा पुढे गेली आणि तू मागे राहिली आहेस, हे मला अजिबात चालणार नाही. मम्मा, माझं आयुष्य आहे, मला हवं तसं जगू दे. मी देवळात जाणार नाही. नवीन मोबाईल मिळणार असेल तरी सुद्धा नाही. तू नवीन फोन घेऊन देणार आहेस मला? तू रोज न चुकता देवळात जा. या दिवाळीला तुझा नवीन मोबाईल नक्की. नक्की. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू नेहमी वीणाच्या पुढेच असलं पाहिजेस, कळलं? तू मला नवीन फोन देणार आहेस ना, मग मी काहीही करेन. जा. बाय, मी देवळात चालले. बोला, काय हवंय? मुलीला असं जबरदस्ती देवळात पाठवून काही होणार नाही. त्यापेक्षा तिला जरा वीणाकडून चांगले संस्कार घ्यायला सांगा. जा. संस्काराची भाषा कोण बोलतंय बघा. तिच्या नाकावर टिचून तिची मुलगी पळून गेली आणि लग्न केलं. ती चल ग. ऐक ना अजय, तू त्या दिवशी वाजवलं होतंस बघ, ते ट्राय कर ना. या बट इथेच काहीतरी नवीन पाहिजे. लेट्स गिव्ह आवर क्राउड समथिंग डिफरंट, यु नो. करेक्ट. काय मग, कसं वाटलं आमचं संगमनेर? काका खूप मस्त. सच अ कूल प्लेस. बरं मला सांगा, जोशींच्या हॉटेल मधले मिठा वडे खाल्लेत का? काका, कुठले मिठा वडे? अगं, जोशींच्या हॉटेल मधले मिठा वडे नाही. बर, मग सरस्वती हॉटेल मधली चपाती मिसळ तरी खाल्लीत का नाही? नाही खाल्ली? अरे बाबा, मी एक काम करतो, तिथला पत्ता देतो. आता सकाळचा नाश्ता करायला सगळेजण तिकडेच जा. ए हो, ए आज जाऊया आपण सगळेजण. ए पक्का प्रॉमिस. जायचं. ए ऐका बरं, पोटोबा झाला की विठोबाचं दर्शन घ्यायला सुद्धा विसरू नका. येस. पांडुरंग हरी वासुदेव. तुम्हाला सांगतो, आमच्या गावातलं विठ्ठलाचं मंदिर म्हणजे प्रति पंढरपूर. वा. प्रभास, कुलकर्णी काका, काल तुमच्या इथे एक मुलगी आली होती. आय गेस तिने कुठलं तरी गाणं सुद्धा गायलं होतं. अहो, ती वीणा, अभ्यंकर गुरुजींची मुलगी, काय सुंदर अभंग गाते. मंदिरातल्या आरत्या सुद्धा अगदी सुंदर गाते. तुम्हाला सांगतो, आमच्या पंचक्रोशीतील सर्व गुणसंपन्न मुलगी म्हणजे वीणा. मी तुम्हाला कुठे ड्रॉप करू का ऑटोने? मंदिरातच चालले आरतीसाठी. अहो, मी तर रघुनाथरावांना नेहमी म्हणतो, वीणाच्या तोडीचा जोडीदार मिळणं म्हणजे सोपं काम नाहीये. एक मिनिट, म्हणजे त्यांचं लग्न झालं नाही अजून? अहो, आत्ताच नाही का मी तुम्हाला सांगितलं की तिच्यासाठी तिच्या तोडीचा जोडीदार मिळणं सोपं काम नाही.
हे बघा, मला त्या गाणाऱ्या मुलीला भेटायचंय आणि गाणाऱ्या ती गाणारी मुलगी बायको आहे आपली. बघ ग, ही कशी वाटते? चांगली आहे. फक्त चांगली नाही, खूप सुंदर आहे. म्हण. सुंदर आहे खूप. खूप सुंदर आहे. मी जर आत्याच्या मर्जीत राहून लग्न केलं तर मला सुद्धा असंच काहीतरी मिळेल. पण सॉरी, एक्सक्यूज मी. मिहीर, उगाच हसणाऱ्यांना वेड म्हणतात. तुला पण मी समजायचं का? सॉरी, पण मला वाटतं की तू हा सगळा फालतूचा खर्च करतेस. पैसे वाया जाणार तुझे. हे तू बोलतोस. लक्षात आहेत ना माझे किती पैसे वाया घालवलेस? आत्या, जो साखरपुडा होणारच नाहीये त्याच्यासाठी कशाला एवढा खर्च करायचा? तू ज्याच्यासाठी हे सगळं करतेस त्याला ना लग्नात इंटरेस्ट आहे ना तुझ्या बिझनेसमध्ये. त्यापेक्षा हे सगळं तू माझ्यासाठी कर. मी तुला याचे चांगले रिझल्ट्स देईन. शैलजा सदावर्तेंनी काय करायचं हे फक्त शैलजा सदावर्तेच स्वतःला सांगू शकते. मी काय म्हणतो? काय काय? बरोबर आहे तुझं. पण प्रभास वेळेवर येईल ना? नाही म्हणजे मागच्या वेळेस गडबड झाली होती ना. येणार. प्रभास नक्की येणार. त्यांनी प्रॉमिस केलंय मला की तो तन्वी सरपोतदारशीच लग्न करणार. मित्रा, ऐका ना, इथे अभ्यंकर गुरुजींचं घर कुठे माहितीये तुम्हाला? इथून डावीकडे गेलात ना, उजव्या अंगाला खाली गेलात, राईट साईडला त्यांचं झाडाची ते घर आहे. ओके, थँक्यू. बायको, तू का लग्नाची काळजी करू राहिली? लग्नाचा सगळा खर्च डॅडी करणार आहे. तू फक्त लग्नात उभी राहा. ए बायको, आपल्या डॅडी नंतर आपणच्या गावचा सरपंच असणार आहे. याचा अर्थ कळला का? तू या गावची सरपंचीन बाई होणार. सगळा गाव सलाम ठोकणार तुला. आता एवढं सगळं मिळतंय, ती गिळायचं सोडून पळतीस तू. ती म्हण नाही का, हवा नाही मिळालं गटकन गिळालं, कसं करायचं? आता इतकं मिळून सुद्धा भाव खातेस तू. बायको ऐक, गुस्सा सोड, लग्नाची सुपारी फोड. भाई काय तुमचं ते गावच्या दारी आपणच लय भारी. तो दिवशी तो फोडला होता आपल्याला, आज एका पोरीनं फोडला होय. बघितलं का? एका पोरीनं लोटला पाटलाच्या पोराला. बोल मिकी. गेस व्हॉट, आम्ही आज तुझ्या एंगेजमेंटच्या शॉपिंगला गेलो होतो. मिकी यार, एवढा उदास होण्यापेक्षा जाऊन सांगत का नाही सत्याला नाही करायची एंगेजमेंट म्हणून? इट्स सो सिम्पल. इट्स नॉट. तुला माहितीये मी तुला नाही हर्ट करू शकत यार. एनिवे, तू मला सांग कशासाठी कॉल केला होतास? कशासाठी म्हणजे यार, तू ट्रिपला गेलास ना की विसरतोसच मला. आय विश मी तिथे असते यार.
हो मॅडम, तुम्हाला आता संगमनेर दाखवू का? हा, वेट वेट. कसं आहे? वाव. मिकी, मी तुला करतो फोन. हा, ए सोड ना बाबा. ए, तुझ्या घरच्यांनी कोटीचा विमा उतरवलाय का तुझा? त्यांना तू जिवंत नाही पाहिजे?